पाटील कुटुंब शहरात खूप प्रसिद्ध होतं. घरात होते आई सरस्वतीबाई, मुलगा अमोल, मुलगी रेखा आणि नवीन सून सविता. सविता नुकतीच या घरात आली होती. सुंदर, शिक्षित आणि शांत स्वभावाची. सगळं सुरुवातीला ठीक होतं, पण त्या दिवशी जे घडलं त्याने संपूर्ण घर हादरलं. सकाळची वेळ होती. सरस्वतीबाई जोरात ओरडल्या, "अरे अमोल, इथे ये जरा." अमोल धावत आला. "काय झालं आई?" सरस्वतीबाई रागाने म्हणाल्या. "माझा सोन्याचा हार नाही दिसत आहे." घरात एकदम शांतता पसरली. रेखा लगेच म्हणाली, "आई, कालपर्यंत तर होता ना?" सरस्वतीबाई, "हो, मी कालच कपाटात ठेवला होता." तेवढ्यात रेखाने सविताकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, "आई, घरात नवीन कोण आहे?" घरात सगळ्यांच्या नजरा सविताकडे वळल्या. सविता घाबरली. "मी? मी काहीच केलं नाही." रेखा जोरात, "मग हार कुठे गेला?" सविता, "मला माहीत नाही." रेखा अचानक ओरडली, "दादा, पोलीस बोलव. वहिनीने हार चोरला आहे." घरात एकदम तणाव वाढला. सरस्वतीबाई सुद्धा म्हणाल्या, "हो हो, बोलाव पोलीस. कशी सून आणली आपण घरी." सविता काही क्षण शांत राहिली. मग ती ठाम आवाजात म्हणाली, "हो, बोलवा पोलिसांना." सगळे थक्क झाले. सविता पुढे म्हणाली, "मी पण सांगते. मी नंदेला हार चोरताना पाहिलं आहे." अमोल, "काय? रेखा?" रेखा चिडली, "तू माझ्यावर आरोप करतेस?" सविता, "मी खोटं बोलत नाही." सविता शांतपणे म्हणाली, "या रूममध्ये कॅमेरा आहे. सगळं रेकॉर्ड झालं आहे." हे ऐकताच रेखाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. सरस्वतीबाई, "कॅमेरा? अमोल, हे काय चाललंय?" घरात सगळे गोंधळले होते, पण सविता शांत होती. सवितेने हळू आवाजात सांगितलं, "आज सगळं सत्य समोर येणार आहे." घरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. सगळ्यांच्या नजरा आता सवितेकडे होत्या. अमोल थोडा रागाने म्हणाला, "सविता, तू काय बोलते आहेस?" "कॅमेरा." "कोणता कॅमेरा?" सविता शांतपणे म्हणाली, "मी काही दिवसापूर्वी या रूममध्ये एक छोटा कॅमेरा लावला होता." सरस्वतीबाई चिडल्या, "कशासाठी? आमच्यावर नजरा ठेवायला?" सविता नम्रपणे, "नाही आई, मला आधीपासून काहीतरी चुकीचं वाटत होतं." सविता पुढे म्हणाली, "मी घरात आल्यापासून काही गोष्टी विचित्र होत्या. कधी पैसे गायब, कधी दागिने हललेले आणि प्रत्येक वेळी संशय माझ्यावरच येत होता." अमोल विचारात पडला, "हो, असं काही वेळा झालं नाही." "असं काही वेळा झालं होतं." रेखा जोरात, "हे सगळं खोटं आहे. तू स्वतःच चोरी केली आणि आता माझ्यावर टाकतेस." सविता शांत झाली, "जर मी खोटं बोलत असेन तर कॅमेऱ्याचं फुटेज बघूया." घरात एकदम शांतता झाली. अमोल म्हणाला, "ठीक आहे, फुटेज बघूया." सवितेने मोबाईल काढला. त्यात CCTV ॲप उघडला. सगळे मोबाईलकडे बघत होते. फुटेज सुरू झालं. रूममध्ये कोणीच नव्हतं. काही वेळानंतर रेखा हळूच आत आली. रेखा कपाटाजवळ गेली, आजूबाजूला बघितलं आणि कपाट उघडलं. तिने आतून सोन्याचा हार काढला आणि पर्समध्ये ठेवला. फुटेज थांबलं. घरात पूर्ण शांतता. कोणी काही बोलत नव्हतं. रेखाचा चेहरा पांढराचा पडला होता. तिचे हात थरथरत होते. सरस्वतीबाई थरथरत म्हणाल्या, "रेखा, हे काय आहे?" रेखा काही बोलू शकली नाही. अमोल रागाने, "तू असं कसं करू शकतेस आणि सवितावर आरोप करतेस?" रेखा रडायला लागली, "मी मी चोरायला घेतला नव्हता." सगळे, "मग?" रेखा म्हणाली, "मी फक्त हार घेतला होता कारण मला तो काही वेळासाठी वापरायचा होता." सविता शांतपणे, "मग सांगितलं का नाहीस?" रेखा गप्प. सविता म्हणाली, "मी तुझ्यावर आरोप करायला कॅमेरा लावला नव्हता. मी फक्त सत्य समजायचं होतं." सरस्वतीबाईच्या डोळ्यात अश्रू. "आपण किती चुकीचं केलं. आपण सवितावर विश्वास ठेवला नाही." पण अजून एक गोष्ट बाकी होती. कारण हा हार फक्त हाराचा प्रश्न नव्हता. यामागे अजून एक मोठं कारण होतं. घरात सगळे स्तब्ध होते. फुटेजने सगळं स्पष्ट केलं होतं. हार रेखानेच घेतला होता, पण प्रश्न अजून बाकी होता. का? रेखा खाली बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती हळू आवाजात म्हणाली, "मी चोर नाही. मी फक्त मजबूर होते." अमोल, "मजबूर? कशासाठी?" सविता शांतपणे तिच्याकडे पाहत होती.
रेखा रडत म्हणाली, माझ्यावर कर्ज आहे. एकदम कर्ज? रेखा पुढे सांगू लागली, काही महिन्यांपूर्वी मी मैत्रिणीच्या सांगण्यावरून एक छोटा बिझनेस सुरू केला. पण तो बिझनेस फसला आणि मी कर्जात अडकले. मी आईला सांगायचं धाडस केलं नाही. मला वाटलं सगळे मला दोष देतील. म्हणून मी हार घेतला. तो विकून पैसे द्यायचा विचार केला. सरस्वतीबाईच्या डोळ्यात अश्रू आले. अगं, आम्हाला सांगितलं असतंस तर आम्ही मदत केली असती ना. अमोल, तू आमच्यावर विश्वास ठेवला नाहीस आणि सवितावर आरोप केला. रेखा खाली मान घालून रडत होती. सगळे शांत होते. तेवढ्यात सविता पुढे आली. ती म्हणाली, रेखा, तू चूक केलीस, पण तू एकटी नाही आहेस. सरस्वतीबाई, सविता तू काय बोलते आहेस? सविता ठाम आवाजात, हा हार विकायची गरज नाही. आपण सगळे मिळून हे कर्ज फेडू. रेखा रडत म्हणाली, तू तू मला माफ करतेस? सविता हसली. घरातल्या लोकांना माफ करायचं नसतं, समजून घ्यायचं असतं. त्या क्षणी रेखाच्या डोळ्यात सवितासाठी आदर आला. जिला ती शत्रू समजत होती, तीच आज तिचा आधार बनली होती. पण अजून एक सत्य बाकी होतं. कारण रेखा एकटीच नव्हती. कोणीतरी तिला या कर्जात ढकललं होतं. सविता विचारते, रेखा, खरं सांग, तुला हा बिझनेस सुरू करायला कोणी सांगितलं? रेखा थोडी घाबरली. ती हळू आवाजात म्हणाली, तो राजेश. अमोल, राजेश? तो तुझा मित्र? रेखा, हो, पण आता मला कळलं तो फसवणूक करणारा आहे. घरात वातावरण पुन्हा तणावपूर्ण झालं होतं. आता सगळ्यांना समजलं होतं, रेखा चुकीची होती, पण ती एकटी नव्हती. कोणीतरी तिचा फायदा घेत होता. राजेश, अमोलने रागाने म्हणाला. हा राजेश कोण आहे? मला सगळं सांग. रेखा थोडी घाबरत म्हणाली, तो माझा कॉलेजमधला मित्र. त्याने मला बिझनेस आयडिया दिला. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर तो पैसे मागू लागला. रेखा पुढे म्हणाली, तो आता म्हणायचा, अजून इन्व्हेस्ट कर, प्रॉफिट येईल. पण प्रत्येक वेळी नुकसानच झालं. आणि आता तो मला धमक्या देतो. पैसे नाही दिले तर सगळ्यांना सांगेन. बस, आता पुरे. अमोल ओरडला. मी त्याला सोडणार नाही. सविता म्हणाली, रागाने नाही, डोक्याने काम करायचं. सगळे तिच्याकडे पाहू लागले. सविता म्हणाली, आपण राजेशला पकडायचं, त्याच्या स्वतःच्या जाळ्यात. प्लॅन. रेखा राजेशला फोन करणार. त्याला सांगणार पैसे तयार आहेत आणि भेटायला बोलवणार. रेखाने थरथरत फोन लावला. हॅलो राजेश. राजेश हसत, अरे वा, शेवटी फोन केला. पैसे तयार आहे का? रेखा, हो, उद्या देईन. राजेश, गुड. नाहीतर तुला माहीत आहे ना काय होईल. सगळे तयार झाले. अमोल, सविता आणि पोलिसांशी संपर्क केला गेला. दुसऱ्या दिवशी एका कॅफेमध्ये भेट ठरली. रेखा तिथे बसली होती. हातात बॅग, ज्यात पैसे असल्याचं दाखवलं होतं. राजेश आला. तो हसत म्हणाला, वा, आज खूप स्मार्ट दिसतेस. रेखा शांत होती. राजेश म्हणाला, चल पैसे दे. तेवढ्यात अमोल आणि सविता तिथे आले. राजेश घाबरला. तुम्ही इथे? तेवढ्यात पोलीस आले. राजेश, तुम्हाला फसवणूक आणि धमक्या देण्याच्या आरोपाखाली अटक केली जाते. राजेश पकडला गेला. तो ओरडत होता, मला सोडा, मी काही केलं नाही. पण सगळं संपलं होतं. रेखा रडत सवितेकडे आली. तू माझ्यासाठी इतकं केलंस. सविता हसली. आपण कुटुंब आहोत. आता सगळं ठीक होतं. पण अजून एक गोष्ट बाकी होती. घरात सगळ्यांसमोर एक अंतिम निर्णय. राजेश अटक झाल्यानंतर घरात काही दिवस शांतता होती. पण ही शांतता वेगळी होती. समज, पश्चाताप आणि बदलाची. एका संध्याकाळी सरस्वतीबाई सवितेजवळ गेल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या म्हणाल्या, सविता, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. सविता हसून, हो आई, बोला. सावित्रीबाईचा आवाज थरथरत होता. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तू काही चुकीचं केलं नव्हतंस, पण मी तुलाच दोष दिला. मी आई म्हणून चुकले. सविता लगेच म्हणाली, आई, असं म्हणू नका. पण सरस्वतीबाई पुढे म्हणाल्या, नाही सविता, आज मला माफी मागायची आहे. त्या हात जोडायला लागल्या. सविता लगेच त्यांच्या हाताला धरते आणि म्हणते, आई, असं करू नका. आई कधी मुलीसमोर हात जोडत नाही.
आणि मी तुमची मुलगीच आहे. तेवढ्यात अमोल आणि रेखा तिथे आले. रेखाच्या डोळ्यात अजूनही पश्चाताप होता. ती हळू आवाजात म्हणाली, "वहिनी, मला माफ कर. मी तुला चुकीचं समजलं, तुझ्यावर आरोप केले आणि स्वतःची चूक लपवली." सविता हसली आणि म्हणाली, "रेखा, नात्यांमध्ये माफी नसते, फक्त समजूत असते." ती पुढे आली आणि रेखाला मिठी मारली. काही दिवसांनी घरात एक छोटा कार्यक्रम ठेवला गेला. सगळे नातेवाईक आले होते. सरस्वतीबाई सगळ्यांसमोर उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, "आज मला एक गोष्ट सांगायची आहे. ही माझी सून नाही, ही माझी मुलगी आहे." सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अमोल अभिमानाने हसत होता. रेखा आनंदाने सवितेकडे पाहत होती. अंतिम संदेश. त्या दिवसानंतर घरात विश्वास वाढला, नात्यांमध्ये प्रेम वाढलं आणि गैरसमज संपले. कथेचा बोध. संशय नातं तोडतो, पण विश्वास ते पुन्हा जोडतो. जिच्यावर त्यांनी आरोप केले तीच शेवटी त्यांच्या घराची ओळख बनली.